मला सांगू आमचा किस्सा क्या हुआ, शर्म आनी चाहिए ऋतू को शर्म आनी चाहिए. तर आम्ही मुंबईचा फेमस वाला वडापाव खाणार आहे. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 मजेत आहात आणि असेच मजेत राहा. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा मनापासून एक वेळा स्वागत करते माझ्या चॅनलवर. श्रुती आणि बरंच काही माझ्या व्लॉग्सला जे तुम्ही सगळं प्रेम देता त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आता जेव्हा समोर बघाल ना समोरच्या क्लिप्स, त्याच्यात तुम्हाला कळेल की मी इंट्रोडक्शन व्हिडिओ शूट नव्हता केला, म्हणून आजचा जो व्लॉग आहे मी अपलोड करताना मला लक्षात आलं अरे यार मी इंट्रोडक्शन व्हिडिओ तो शूटच नव्हता केला. म्हणून बेसिकली हा जो व्लॉग आहे मी माझ्या मैत्रिणीसोबत शॉपिंग करायला गेली होती. लग्नाची शॉपिंग, माझ्या बहिणीचं लग्न आहे. नेक्स्ट येणारे जे व्लॉग्स येईल ते तुम्हाला दिसेलच. तर मग मी तिच्यासोबत शॉपिंग करायला गेली आणि आम्ही म्हणजे खूप घाईघाईत आमचा प्लॅन झाला. ऑन टाईम आमचं डिसाईड झालं की आपण शॉपिंगला जाऊ म्हणून. म्हणजे तिलाही वेळ होता आणि मलाही थोडासा वेळ होता, म्हणून म्हटलं जाऊन थोडी ज्वेलरीची वगैरे शॉपिंग करून घेऊ. तर आज आम्ही मलाड वेस्टला शॉपिंग करायला गेलो. आम्ही काय काय शॉपिंग केली, कसं एक्सप्लोअर केलं, मैत्रिणीसोबत किती मजा केली. मैत्रिणीसोबत जाण्याचा माझा हा फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स होता. नेहमी राहुलसोबतच जाते शॉपिंग करायला. तर हा जो एक्सपिरियन्स आहे, किती मस्ती केली, मजा केली, हे सगळं तुम्हाला याच्यात माहिती पडेल. आधी मी विचार नव्हता केला मी व्लॉग बनवेल म्हणून, बट मग नंतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर आलं यार की यार चला ॲज अ मेमरी म्हणून आपण व्लॉग बनवू. आणि फायनली लास्टमध्ये माझी अर्निंग पण झाली. तर तुम्हाला हे सगळ्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सगळी मस्ती, खूप सगळा फन आणि अर्निंग तुम्हाला बघायला मिळेल. मला सांगू आमचा किस्सा क्या हुआ, हमने भागते 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 ॲक्च्युली किस्सा हा झाला होता की आम्ही फास्ट ट्रेन पकडली होती आणि मलाडला स्लोवाली ट्रेन थांबते. तर आम्ही बोलता पोहोचलो अंधेरीत आल्यानंतर आमच्या लक्षात आलं अरे मलाड मागे गेलं. मग आम्ही पुन्हा स्लोवाली ट्रेन पकडली अँड नाव आम्ही चाललो किधर जा रहे हैं, हम जोगेश्वरी पहुंचे. अभी हम डोळ्यात तेल टाकून आता आम्ही आमचं नेक्स्ट वाला स्टेशन बघू. कारण आम्ही समोर बार उधर इसलिए देख रही हूँ कि पता चला कि ये मैं वापस बोरीवली छोड़ दी. मलाड से बोरिवली नहीं, सॉरी अंधेरी से बोरिवली से अंधेरी. सो आमचा जो आजचा एक्सपिरियन्स आहे तो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शॉपिंग विथ ऋतू. आमच्या मनात भीती बसून गेली यावेळेस मलाड मिस नाही झाला पाहिजे. तर आमच्या जागा खाली असून आम्ही 10 मिनिटपर्यंत आम्ही गेटवर उभो होतो. सो आता आम्ही आलेलो आहे ज्वेलरी चॉईस करायला. हे मी ऐकूनच आलेली आहे, बट लेट्स सी आतमध्ये आम्हाला काय मिळते. वाव, ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे इथे. मतलब ऋतु की रिएक्शन इतना बड़ा मार्केट देख के कि यार तो इस लड़की को हम क्या लेने आए थे. शॉपिंग करने नहीं आई थी मैं, साथ में आई थी. और ये आता लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवेल हिचं बिल किती झालं. ही मला कंपनी द्यायला आली होती. तुम किस लिए आई थी, किस लिए आई थी? कंपनी देने आई को. और अब तक ज़्यादा शॉपिंग किसकी हुई? ज़्यादा कितने की नहीं, ज़्यादा किसकी हुई? म्हणजे जी शॉपिंग अजून स्टार्ट व्हायची आहे. नहीं आना साथ में. नाव आय कॅन प्राऊडली से मला मुंबईतले खूप सगळे शॉप्स माहिती आहे. ये तो हमें भी पता है कि आपण कोणी जास्ती शॉपिंग केली बता दो. बड़ी जगह पे तो हाथ मल चाय की तलब. मतलब चाय भी मैं पिलाऊं पी नहीं पीनी है. नहीं. शॉपिंग अपडेट्स मतलब देखो, शर्म आनी चाहिए ऋतु को शर्म आनी चाहिए. मतलब आई अंडरस्टैंड कि मुझे मेरी बहन की शादी है इसलिए मेरे को लेना है, लेकिन ये किसकी शादी में जा रही है? तुम चलो मेरे बहन की शादी में. पूरी तैयारी में हूँ. बस किसी ने इनवाइट नहीं किया है बस, और मैंने तैयारी फुल की है.
कोई नहीं बोल सकता कि ये शादी की शॉपिंग नहीं है। वो लास्ट होप में है कि श्रुति मेरे को लास्ट में बोलेगी यार चलो रितु चलो 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 15 दिन शादी के लिए। यार इनवाइट नहीं करना पड़ता है। देखते हैं शादी वाले व्लॉग में रितू आएगी या नाही। तर आता आमची ज्वेलरीची शॉपिंग झालेली आहे। आता आम्ही घेऊ नटराज मार्केट एक्सप्लोर करने के पहले हमको क्या करना है? सबसे पहले बजट का ध्यान रखना है कि अगर आपने 4,000 घर से 4,000 लेकर आए हो तो ऐसे मार्केट में जाओ जहाँ 4,000 की शॉपिंग कर पाओ। बड़े मार्केट में जाओगे 4,000 का 10,000 का बिल बन जाएगा, पता नहीं चलेगा। तो हमारे साथ तो वही हुआ है। अभी हम पेट पूजा करेंगे, यहाँ के फ्लेवर्स टेस्ट करेंगे। मधून बाहेर निघाल्यानंतरच इथं खूप छान आहे। इथे आम्ही नेहमी लस्सी वगैरे पितो। आता आम्ही इथे तर आम्ही मुंबईचा फेमसवाला वडापाव खाणार आहे। रितूनी लस्सी आणलेली आहे। कैसा लगा तुम्हें? हाउ यू फील? नहीं अभी मैं भी दिखूंगी। मेरे को भी दिखाओ। बहुत सुंदर है देखने में, बहुत ब्यूटीफुल है। इसका मेरे साथ शॉपिंग का एक्सपीरियंस बहुत कॉस्टली रहा। हाँ तो फिर तू कैसा लेता पैसा लेता ना फिर ऐसा ही मैं मेहंदी देश में बोल रहा हूँ मैं माल वाल शोर रोटी We are done with our shopping and this is our shopping. आम्ही घरून जी पिशवी आणली होती ना ती तर भरली आणि त्याने आम्हाला त्याच्यानंतर ही चुंबडी दिली। और सबसे ज़्यादा शॉपिंग किसने करी? ये वाली मैडम। किस खुशी में करी? आने की खुशी में। म्हणजे असं आम्ही येत नाही शॉपिंग करायला। मी माझ्या मैत्रिणीसोबत पहिल्यांदा आली आहे शॉपिंग करायला। तर मैत्रिणीसोबत असल्यानंतर किती जास्ती चुना लागते याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आम्ही दोघी जणी आहे। बट वी आर वेरी 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 हैप्पी। बहुत अच्छा एक्सपीरियंस था शॉपिंग का। कैसा लगा तुम्हें? बहुत सो मैं लोगों को रिकमेंड करूँ जब मैं घर जाऊंगी और जब मैं बैलेंस चेक करूंगी तब वो मुझे और मजा आएगा। थैंक गॉड आई एम डूइंग वर्क फ्रॉम होम। म्हणजे किती वेळपर्यंत आम्हाला ऑटोसाठी थांबावं लागलं। इथे उतरल्यानंतर कितीतरी वेळपर्यंत लाईनमध्ये लागावं लागतं। जान में जान आई ऑलमोस्ट मोर दॅन 1 आवर आम्हाला लोकल ट्रेनमध्ये वाजले। यार सगळ्या ज्या वर्किंग वुमन्स होत्या त्या सगळ्या ट्रेनमध्ये होत्या आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांची व्यथा ऐकल्यावर सिरियसली मला असं वाटलं की किती जास्त स्ट्रगल आहे। आम्ही थोडा वेळ तिथे उभे राहिलो। माझी पाठ ऑलमोस्ट असं वाटत होतं आता तुटून जाईल एवढी दुखत होती। फायनली आफ्टर 1 आवर आम्ही आमच्या स्टेशनवर पोहोचलो। ऑटोत बसल्यावर असं वाटत आहे की रिलॅक्स। सो मी तुम्हाला माझी आजची अर्निंग चेक करवते। तुम्ही इथे नाव चेक करू शकता माझं श्रुती राहुल मोटगर। अँड माझी जी सिंगल डेची जी अर्निंग आहे ना, आज जो माझा पूर्ण दिवस म्हणजे आज आम्ही शॉपिंगला गेलो होतो। तर शॉपिंगमध्ये जाता शॉपिंगला जायच्या आधी मी थोडा वेळ काही काम केलं होतं। सो माझी जी टुडेज अर्निंग आहे 4th फेब्रुवारी 14,000 रुपीजची जी अर्निंग आहे। सो ज्यावेळेस आम्ही म्हणतो की तुम्ही
तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून अर्न करू शकता. तुम्ही अकॉर्डिंग टू युअर फ्लेक्झिबल, अकॉर्डिंग टू युअर फ्री टायमिंग तुम्ही करू शकता. सो दिस इज द प्रूफ दॅट की तुम्ही करू शकता म्हणून. कारण कसं आहे, याला डेडिकेटेड कोणतेच टायमिंग्स हे नसतात. तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबल आणि फ्री टायमिंगमधून करू शकता. आणि सगळ्या गोष्टीसाठी जो बेस्ट बंडल आहे विच इज बिझनेस मास्टरी बंडल. मी स्वतः पण बिझनेस मास्टरी बंडलमध्ये एनरोल्ड आहे. सो मी तुम्हाला त्याचे जे बेनिफिट्स आहे खूप चांगल्या प्रकारे रोडमॅप्स तुम्हाला मिळते. सो जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, सो जर DMमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला कनेक्ट करायला विसरू नका. शुअरली आय विल हेल्प यू. मला घरी यायला बऱ्यापैकी लेट झालेलं होतं आणि आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे होता, तर मला तिथनं डायरेक्ट त्याच्या बड्डेला जायचं होतं. कारण अधिरा ऑलरेडी गेली होती. अधिराची ट्युशन होती 5:30-6 ती त्याच्यानंतर माझ्या फ्रेंडकडे होती. मग नंतर तिचे पप्पा येणार होते, तिला पिक करणार होते. आधी मी विचार केला होता की मी अधिराला सोबत घेऊन जाईल, बट कारण ज्यावेळेस आम्हाला लोकलमध्ये ट्रॅव्हल करायचं होता ना, आय कांट इव्हन इमॅजिन. आणि याचा एकदम रिअल एक्सपिरियन्स मला आज आला की खूप चांगलं डिसिजन होतं अधिराला न घेऊन जाण्याचं. कारण जर मी तिला घेऊन गेली असती तर मी कधीच ट्रेनमध्ये येऊ नसती शकले. लोकल ट्रेनमध्ये इतकी गर्दी की जी बॅग आमच्याजवळ होती ती बॅग पण पकडून उभं नव्हतं राहता येत, इतकी जास्ती गर्दी होती. बट माझी सो स्वीट ऑफशी तिने अधिराला बघितलं. तिच्या मुलाचा बर्थडे होता तर तिने मलाही जेवायला बोलवलं, मी पण जेवली, माझ्या नवऱ्यासाठी पॅकिंग पण करून दिली. म्हणजे मला घरी येऊन स्वयंपाक करायचं बिलकुल टेन्शन नाही. सो असा होता आमचा पूर्ण दिवस. खूप सगळे लॉट्स ऑफ एक्सपिरियन्सेस. मी ऑलवेज राहुलसोबत जाते शॉपिंग करायला, बट त्यांचे टूर्स असल्यामुळे त्यांना यावेळेस बिलकुलच वेळ नव्हता. आणि माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे मी अजून डिले नव्हती करू शकत, कारण नेक्स्ट वीक मला जायचं आहे लग्नाला. तर आज लकीली माझी मैत्रीण बोलली की आपण दोघी जाऊ, तर म्हणून मग माझी तिच्यासोबत आज शॉपिंग होऊन गेली. अँड आज माझ्या शॉपिंगला फुल स्टॉप लागला. सो असा होता आमचा दिवस, मलाड वेस्टची शॉपिंग. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.